चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। अरे अर्जुना, 4 प्रकारचे सत्प्रवृत्त लोक माझी भक्ती करतात. हे भरत श्रेष्ठा, ते 4 प्रकार असे आहेत: दुःखानं ग्रस्त झालेला, जाणून घेण्याची इच्छा करणारा, द्रव्याची अपेक्षा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी. या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अरे अर्जुना, ज्यांनी आत्महित साधलं आहे अशा माझ्या भक्तांमध्ये 4 प्रकार असतात. तो पहिला आर्तू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानी या चौथा. त्यातील जो पहिला त्याला आर्त भक्त म्हणतात, दुसऱ्या भक्ताला जिज्ञासू म्हणतात, तिसरा जो भक्त आहे त्याला अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा, आणि चौथा तो ज्ञानी आहे असं तू जाण. तेथ आर्तू तो आरतीचेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. आता यापैकी पहिल्या प्रकारचा भक्त जो आर्त भक्त आहे तो भय, व्याधी, पीडा इत्यादी आपत्तींची निवृत्ती होण्याच्या उद्देशानं माझी भक्ती करतो. जो जिज्ञासू आहे, आत्मज्ञानाची इच्छा करणारा तो भक्त ज्ञानाकरता माझी भक्ती करतो. तिसरा जो अर्थार्थी भक्त आहे तो माझी भक्ती करताना द्रव्य अर्थप्राप्तीची इच्छा करतो. आता इथं एक 4 मुलांची गोष्ट सांगण्यासारखी आहे. 4 मित्र खेळत होते. तितक्यात तिथं एक मनुष्य आला ज्याच्याकडं 4 आंबे होते. ते पाहताच त्यातला एक मुलगा की जो अतिशय भुकेला होता तो रडायलाच लागला. दुसरा मुलगा रडला नाही, पण त्यानं आंबा मागून घेतला. त्या मनुष्यानं त्या दोघांना एक एक आंबा दिला. तिसरा मुलगा रडला नाही आणि त्यानं आंबा मागितलाही नाही, पण तो फक्त आंब्याकडं पाहत राहिला होता. म्हणून मग त्यालाही एक आंबा दिला. यातला रडणारा मुलगा हा आर्त भक्तासारखा, आंबा मागणारा मुलगा अर्थार्थी भक्तासारखा, तर नुसत्या आंब्याकडे बघत राहणारा हा जिज्ञासू भक्तासारखा. आणि चौथा मुलगा आंब्याची पर्वा न करता खेळण्यात मग्न राहिला. मग त्या मनुष्यानं त्याला जवळ बोलवून घेऊन आंबा दिला. मग चौथियाचा ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तू एकू पाही ज्ञानी आजो. मग राहिलेल्या चौथ्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी स्वार्थ बुद्धीनं काहीच कर्तव्य नसतं. म्हणून अरे अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक खरा भक्त आहे असं तू समज. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.